करायचा आम्हाला अधिकार नाही का? ते शेतकरी आहेत, गर्दी नाही, हे शेतकरी नसतील ना त्यांना बाहेर आकडून द्या. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी बाबा मामा आलेले आहेत. थांबा जरा. बघा सर, पहिले सांगतो, विषय 15 वर्षापासूनचा आहे. 15 वर्ष शेतकऱ्यांचे पैसे नाही दिले. शेतकऱ्यांच्या जागेवर गुंड लोक उभे करून भरणी करतात आणि शेतकऱ्याला सांगतात तुझी जागा तू शोधून घे. बरोबर आहे. पोलीस स्टेशनकडूनही दखल घेतली जात नाही. एकदम स्पष्ट सांगतो, हे सगळी भरणी झाली आहे. आज तुम्ही सांगा ना, आज तुम्ही आम्हाला इथं अडवायला थांबल्या. गेल्या हप्त्यात मी आंदोलन करणार होतो, काही कारणास्तव थांबला, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला माहीत आहे यांचे सगळे पाळीव गुंड शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटी करत होते. तुमच्याकडे गुन्हा देखील दाखल झाला. तुम्ही काय कारवाई केली? काय कारवाई केली मला सांगा. चला, काय केली? काय गुन्हा दाखल केला? काय त्यांना अरेस्ट केली का? त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झाला मला सांगा ना. 324 नाही, त्यांच्या घरी जाऊन जर दमदाटी करतात तर 324 कसं लागेल? कोण? का नाही? ते आलेलं होतं तुमच्याकडे, आलं होतं ना कुणाल पाटील, आलं होतं ना, दाखल केलं ना गुन्हा. पण तुम्ही तो सरपंचांनी मारहाण केली तो दाखल केला आणि त्याच्या घरी गेला ते दाखल नाही केलं. सांगितलं ना साहेब, सांगितलं. तुम्ही जबाबात लिहून नाही घेतलं, सांगितलं ना साहेब. मी तुम्हाला सांगतो ना साहेब, बघा आता आमचं साहेब, मी 3 महिन्यापूर्वी पण राजू लोहराशी बोललो. काय स्पष्ट म्हणणं आहे का हमारे जो गुंड लोग हैं और पुलिस लोग हैं वो तुमको जो कर. अरे मी साहेब बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो, मी 3 महिन्यापूर्वी बोललो, आम्ही 3 महिने थांबलो. त्याच्या मॅनेजर लोकांना मी 5 फोन केले तर असं नाही. मी मॅनेजर लोकांना राजू लोहराला तर सोडा, त्याला तर कॉल केले, मॅनेजरांना पण 5 कॉल केले, बिलकुल प्रतिसाद नाही. गेल्या हप्त्यात झाला. त्यांनी तुम्हाला जर सांगितलं असतं बाबा साहब केलं तुमको बुलाव, हम बात करने के लिए तयार है, मिटलं असतं का नाही. आजही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे तो वो सब पुलिस देख लेगी और जो हमारे वहाँ के लोग हैं ना गुंडा लोग वो देख. साहेब खुले आम. मी काय बोलतो, मी एक मिनिट, मी जे बोलतो ना साहेब, जर खोटं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, नाही तर त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करा. चला, दोन्ही याच्यातून एक करा. काय कराल तुम्ही सांगा. मी खोटं बोललो, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी खरंच बोलत असेल तर बिल्डरवर गुन्हा दाखल करा. तयारी आहे तुमची? मग चला ना, करा दाखल गुन्हा. तर 15 वर्षापासून ज्यांचे पैसे नाही दिले, बरं तुम्ही मग काय गुन्हा दाखल करा. बरं, ज्यांच्या जागेत भरणी केली आहे ज्या गुंडांकडून, तुम्ही काय गुन्हा दाखल करा त्याच्यात सांगा. पहिली गोष्ट बघा साहेब, आता हे काम बंद करा. जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळत आमच्या जागेवर काम बंद करा. तुमच्या जागेवर काम बंद करायला हे आमच्याकडे नाही, परंतु तुमचे मॅनेजर आहे तो आता इथे नाही. ऐका, हे 3 महिन्यापासून चाललं साहेब. तुम्ही आज मला बोलता, बघा तुमच्या पोलिसांची दादागिरी असेल, आमच्यावर अन्यायच करायचा असेल ना, मी इथं बसून राहील. मी स्पष्ट सांगतो, असं नाही. माझं म्हणणं आहे, आणि माझं म्हणणं काय, काम बंद ठेवा. आम्हाला हक्क मिळाला त्यांनी काम करावं. आम्ही विरोधात कुठे आहे? काम बंद करायचा विषय कुठे? तुमचं म्हणणं आहे जे चालले ते योग्य चालले, काम नाही बंद करू शकत. नाही, तुमची जी कमिटी आहे तुम्ही बसाल, बोला ठीक आहे. तुम्हाला 3 महिन्यापासून बोलतोय ना, तो राजे नाही तुम्हाला तो क्लिअरच झालं सर. अरे साहेब ऐका ना, त्याला विनंती केल्यानंतर तुम्हाला भेटला 3 महिन्यापासून. त्याला मी विनंती केली सगळ्यांचे व्यवहार शेतकऱ्यांना काम दे, हा बोलला. त्याच्यानंतर 3 महिने मला नाही साहेब, तोपर्यंत काम बंद ठेवा. आणि हे पण सांगतो, तुम्ही काम नसेल बंद ठेवा, आम्ही इथं बसणार. बाकी तुम्हाला काय आमच्यावर कारवाई करायची आमची मी करू शकतो. तुम्ही बघा आज त्या बिल्डरसाठी किती मोठी फौज आणली आहे. म्हणजे हे कशासाठी? नाही ना, आमच्यासाठी नाही, हे आम्हाला ठोकण्यासाठी आणलेले आहे. तर ते काही पण करा तुम्ही, पण काम बंद करा. काम नाही बंद केलं ना साहेब, नाही काम नाही बंद केलं ना तुम्ही ऐकणार नाही. मी स्पष्ट सांगतो, ऐका, मी काम बंद का सांगतो, आमचा न्याय दे आम्हाला, तुम्ही काम चालू करा. आमचं काय म्हणणं नाही. मला मॅनेजरशी काय बोलू मी, त्या मॅनेजरला मी 3 महिन्यापासून फोन करतो. साहेब माझ्याजवळ तुम्ही असते ना खासदार, तर मॅनेजरची तर आहे ना काढली असते, पण मी तरीसुद्धा विनंती करून संयमाने बोलतो. पण त्यांनी पण रिस्पॉन्स नाही दिला साहेब, मॅनेजरने सुद्धा रिस्पॉन्स नाही. बोला
परवाची तो येणार आहे, परवाची आपण तोपर्यंत काम बंद ठेवा ना. तोपर्यंत आमचं स्पष्ट म्हणणं आहे साहेब, ऐका साहेब, एवढे वर्ष अन्याय केला ना, ठीक आहे. मग आता अजून काय तुमची केलं? इच्छा आहे का आमच्यावर अजून अन्याय झाला पाहिजे? नाही अन्याय कशाला, अन्याय आपण कशाला सहन करायचं? केला ना साहेब, केला साहेब. शेतकऱ्या आणि हे लक्षात ठेवा साहेब, हे तुम्हालाही माहिती, शेतकऱ्यांच्या जागेवर डायरेक्ट गणेश्वर हे खाल्लेरला. फाइबर ब्रॉडबैंड एसवीसी नेट ऑथोराइज्ड इंटरनेट सर्विस प्रोवाइडर भिवंडी का एकमात्र नंबर 1 इंटरनेट सर्विस प्रोवाइडर, सस्ता और सबसे अच्छा एसवीसी इंटरनेट सर्विस प्रोवाइडर अब आपके घर पर। एसवीसी नेट आपके लिए लाया है न्यू ईयर धमाका ऑफर। हाई स्पीड 50 MBPS सिर्फ 499 रुपए में, फ्री वाईफाई राउटर के साथ 1 महीने का अनलिमिटेड प्लान विद इंटरनेट GPON फाइबर इंस्टॉलेशन फ्री। हाई स्पीड 75 MBPS सिर्फ 599 रुपए में, 1 महीने का प्लान और साथ में GPON फाइबर इंस्टॉलेशन फ्री, और साथ ही साथ हाई स्पीड फ्री टू यूज वाईफाई राउटर साथ में मिलेगा। ये ऑफर लिमिटेड टाइम तक के लिए है और ये नए कस्टमर के लिए है। यदि आप किसी फ्रेंड को रेफर करते हैं तो आपको मिलेगा 3 महीने का फ्री 75 MBPS अनलिमिटेड इंटरनेट सर्विस। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आज ही कॉल करें। हमारा पता है सेकंड निजामपुरा, खिजरा रोड, भिवंडी। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।